यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्व विद्यार्थी आणि पालकांचं सहर्ष स्वागत करतो. नीट यूजी 2026 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा. कारण असं आहे की नीटमध्ये तुम्ही फक्त पास होणं महत्त्वाचं नाहीये. नीटमध्ये कोणत्या स्कोरिंगला तुम्हाला एमबीबीएसला ॲडमिशन मिळणार आहे हे माहिती नसल्यामुळे 90% जे विद्यार्थी आहेत ते मिस्टेक करतात. आता मी तुम्हाला सांगणार आहे नीट 2026चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार आहे, सेफ स्कोर काय लागणार आहे आणि कोणत्या मार्क्सला तुम्हाला एमबीबीएसला ॲडमिशन मिळू शकतो किंवा मिळू शकत नाही. आता सगळ्यात आधी जी गोष्ट आहे ती आपण क्लिअर करूया की नीटमध्ये कट ऑफ जो असतो तो 2 प्रकारे पाहिला जातो. पहिला जो कट ऑफ आहे त्याला क्वालिफाईंग मार्क्स असं म्हणतात. क्वालिफाईंग मार्क्स म्हणजे मिनिमम मार्क्स जे आहेत तुम्हाला नीट क्वालिफाय करण्यासाठी किती लागतात त्याला आपण क्वालिफाईंग मार्क्स असं म्हणतो. सेकंड जो कट ऑफ असणार आहे त्याला ऍडमिशन कट ऑफ म्हणजे एखाद्या कॉलेजमध्ये एमबीबीएसला ऍडमिशन घेत असताना मिनिमम मार्क्स तुम्हाला किती लागणार आहेत एमबीबीएस साठी त्याला आपण ऍडमिशनचा कट ऑफ असं म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल आपण पाहूया की एखाद्या विद्यार्थ्याला जर 164 मार्क्स आहेत तर 164 मार्क्स हे जे आहेत ते क्वालिफाईंग मार्क्स झाले त्याचे मिनिमम मार्क्स. तर हे जे 164 मार्क्स आहेत ते एमबीबीएस ऍडमिशनसाठी इनफ आहेत का, याच्यावरती एमबीबीएसला ऍडमिशन होऊ शकतं का, तर नाही होऊ शकत, डिफिकल्ट आहे होणं. तर मागच्या 3 वर्षाचा जर आपण कट ऑफ पाहिला यामध्ये तर 2023चा जो कट ऑफ होता तो कमी लागलेला होता. 2024ला पेपर इझी असल्यामुळे कट ऑफ थोडा हाय गेलेला आहे. पुन्हा 2025ला काय झालं की पेपर टफ गेला होता विद्यार्थ्यांना, त्यामुळे कट ऑफ पुन्हा ड्रॉप झाला. त्याचा सिंपल अर्थ काय आहे की कट ऑफ हा जो आहे तो पेपरच्या डिफिकल्टीवरती अवलंबून असतो, डिपेंड त्याच्यावरती असतो. आता जर पाहिलं तर आपण नीटला अप्लाय करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. त्यामुळे कट ऑफ जो आहे तो पेपरच्या डिफिकल्टीवरती देखील डिपेंड असतो आणि नंबर ऑफ स्टुडंट किती अटेंड करतात याच्यावरती देखील डिपेंड असतो, तो व्हेरी होत असतो. आता मेन क्वेश्चन जो होता आपला की नीट 2026ला कट ऑफ काय असणार आहे, तर एक जनरल एक्सपेक्टेड जो कट ऑफ असू शकतो कदाचित तो जनरल कॅटेगरीनुसार 140 ते 150च्या मध्ये कट ऑफ जाऊ शकतो आणि तो जो रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आहे तो 110 ते 130च्या आसपास असू शकतो. पण हा जो झाला तो पासिंगचा कट ऑफ झाला, हा ऍडमिशन साठीचा कट ऑफ नाहीये. सगळ्यात आधी आपण हे पाहूया की इम्पॉर्टंट पार्ट जो आहे की महाराष्ट्र स्टेटमध्ये जर तुम्हाला एमबीबीएस साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला नीट यूजी मध्ये 720 पैकी किती मार्क्स असणं आवश्यक आहे, तर यातला जो पहिला क्रायटेरिया आहे जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला 620 प्लस 630 प्लस स्कोर असणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस येतात, जे प्रायव्हेट कॉलेजेस येतात महाराष्ट्रातले, त्यांच्यासाठी लागणारा जो आवश्यक स्कोर आहे तो 500 520 प्लस स्कोर असणं आवश्यक आहे. यानंतर जी तिसरी क्रायटेरिया येते, कॅटेगरी येते, त्यामध्ये येतात ते डीम युनिव्हर्सिटी येतात. तर डीम युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला आवश्यक असणारे मार्क्स आहेत ते 320 ते 330च्या पुढे मार्क्स असणं खूप आवश्यक आहे. तर ओव्हरऑल कन्क्लुजन हे आहे की मार्क्सच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर तुम्हाला टार्गेट घेऊन जायचंय तर ऑलमोस्ट 500 प्लस जर तुम्ही टार्गेट घेऊन गेलात तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील आणि 500च्या खाली जर स्कोर असेल तुमचा तर तुम्ही ते रिस्क मध्ये असणार आहात. तर कमी स्कोरला ऍडमिशन होणार नाही का, ऍडमिशन होणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला स्ट्रगल करावा लागतो. आउट ऑफ महाराष्ट्राचे जे इतर कॉलेजेस आहेत जे ओपन स्टेट आहेत तिथे पार्टिसिपेशन करावं लागतं किंवा डीम युनिव्हर्सिटीमध्ये किंवा आपले जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत तिथे इन्स्टिट्यूट कोटाला जावं लागतं. आता जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जे एमबीबीएसचे कॉलेजेस आहेत जवळपास 80 प्लस एमबीबीएसचे कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये असणारे जे सीट आहेत ते 11,800च्या आसपास सीट आहेत. यामध्ये जर आपण बायफिकेशन जर पाहिलं तर गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत ते 42 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि त्या 42 गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये जवळपास 6,000 सीट्स अवेलेबल आहेत. 38 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि त्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये असणाऱ्या सीट्सची जी संख्या आहे ती 5,800 अशी अप्रॉक्स संख्या आहे आणि जवळपास 15 ते 16 डीम युनिव्हर्सिटी हे महाराष्ट्र स्टेटमध्ये आहेत आणि त्यामध्ये असणाऱ्या एमबीबीएस सीटची जी संख्या आहे ती जवळपास 3,000 अशी संख्या आहे. तर आपण आता पाहिलं की 81 कॉलेजेस तर महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यामध्ये असणाऱ्या सीटची जी संख्या आहे ती 11,800च्या आसपास वगैरे आहे. तर आपण आता जर पाहिलं तर नीटसाठी जवळपास 2 लाख विद्यार्थी हे नीटसाठी अटेंड करत असतात आणि सीट जर पाहिल्या तर 11,000
800 ते 12,000 अशा सीट आहेत. तर जवळपास एका सीटसाठी 15 ते 20 विद्यार्थ्यांना सीट मिळवण्यासाठी हा स्ट्रगल करावा लागतो. तर कॉम्पिटिशन जास्त आहे. MBBS नंतर मग BMS ला पण विद्यार्थी ट्राय करू शकतात. BDS साठी पण ट्राय करू शकतात. राहिला प्रश्न लो स्कोरिंगला तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही असं नाहीये. मिळेल तुम्हाला ऍडमिशन, पण त्यासाठी तुम्हाला जे फी स्ट्रक्चर आहे ते मग थोडंसं हेवी चार्ज होतं. जसं मी सांगितलं की इन्स्टिट्यूट कोटा जो आहे प्रायव्हेट कॉलेजमध्ये, तिथे तुम्हाला 3 टाइम फीजला जावं लागतं. डीम युनिव्हर्सिटीची फी देखील तुम्हाला एक्स्ट्रा फीज आहे, जास्त फीज आहे, ती मग तुम्हाला अफोर्ड करावी लागते. तर सध्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नीटसाठी तुम्हाला कोणत्या टार्गेटने जायचं आहे. आणि याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे की नीटची एक्झाम दिल्यानंतर स्कोरिंग पुरतंच मर्यादित नाहीये. याच्या पुढे जो काउन्सिलिंग प्रोसेस आहे, ऍडमिशन प्रोसेस आहे, त्यामध्ये तुम्हाला एफर्ट्स टाकावे लागतात. तिथे तुम्हाला पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. बरेचसे जे स्टुडंट आहेत तिथे मिस्टेक करतात. फक्त स्कोर मिळवणं पुरेसं नाहीये. त्यामध्ये ऑल इंडिया कोटा पार्टिसिपेशन वेगळं आहे. प्रत्येक स्टेटचं काउन्सिलिंग प्रोसेस वेगळं आहे. त्यामधले रूल्स रेग्युलेशन वेगळे असतात. ज्या विद्यार्थ्यांना नीट नंतर काउन्सिलिंगची ऍडमिशन प्रोसेससाठी गायडन्सची आवश्यकता आहे, ते विद्यार्थी आपल्या ऑफिसला व्हिजिट करू शकतात. आपली नीट यूजीची ऍडमिशन प्रोसेसची काउन्सिलिंगचे जे पेड काउन्सिलिंग आहे ते सध्या सुरू झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे ते विद्यार्थी आपल्या ऑफिसला व्हिजिट करू शकतात. आपल्या ऑफिसचे जे ऍड्रेसेस आहेत आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी उपलब्ध करून दिलेले आहे. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नीट आणि ऍडमिशन प्रोसेस संदर्भात अजून जास्तीत जास्त माहिती घेऊन मी तुमच्याकडे येईल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.